Today start next chapter, trigonometric function, paper first. Last year we have discussed the factor and defactorization methods of trigonometric function, and in 9th class or 10th class you are discuss the trigonometric function. Basically, simple three trigonometric function. One is sine, cos and tan. You are also studying three functions in 9 and 10th standard. In 12th standard, discuss the trigonometric function with the value of different angles in this chapter. Means, for example, here draw the simple graph of x and y coordinates. Here x, y, minus x and minus y is the simple draw the graph. And here value of trigonometric function sine, cos and tan with different angle, means 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90. आपल्याला बेसिकली इतक्या अँगलच्या व्हॅल्यूज या माहिती असतात, म्हणजे sin 30 काय आहे, 40 काय, 55 काय आहे किंवा 90 काय. पण हा जो आपण ग्राफ ड्रॉ केला, ह्या ग्राफ मध्ये आपल्या असलेला संपूर्ण अँगल म्हणजे इथून स्टार्ट केला तर इथे आला 90 डिग्री, इथे आला तर हा होणार 180 डिग्री, इथे आला तर हा होणार 270 डिग्री, इथे आला पुन्हा त्या जागेवर तो झाला 360 डिग्री. तर मला पुन्हा तिथेच येण्यासाठी हे जे संपूर्ण जे सर्कल कंप्लीट करतात वेगवेगळे अँगल आहेत, मग ह्या वेगवेगळ्या अँगलची असलेली साइन, कॉस आणि टॅनची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ह्या तीन बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या जर व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता आल्या तर ह्याच्या रिलेटेड अजून तीन व्हॅल्यू आहेत, सेक, कोसेक आणि कॉट, ते आपण डिस्कस करणार. सर्वात आधी आपण ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला आधी माहिती असते गरजेचे, जे तुम्ही 10th स्टँडर्डला लक्षात ठेवले असतील किंवा 11th स्टँडर्ड मध्ये पण झाले असतील. तर इथे आपण सिंपल टेबल ड्रॉ करू. इथे आपण व्हॅल्यूचा टेबल ड्रॉ केलेला आहे. तर ह्या व्हॅल्यू नुसार आपल्याला फाइंड आउट करायचं. साइन 0 काय असतो, 0 असतो. साइन 38 1/2. साइन 45 1/√2. साइन 60 येतो √3/2 and sin 90 येतो 1. आता हे फाइंड आउट करायचे किंवा लक्षात ठेवायचे डिफरंट मेथड्स आहेत की जी तुम्हाला 9 किंवा 10 स्टँडर्ड मध्ये शिकवली असेल. इथे या 0 1 2 3 4 आणि सगळ्याला 4 ने डिवाइड करा. डिवाइडेड बाय 4 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 आणि त्यांचा रूट काढा म्हणजे तुम्हाला साइनच्या व्हॅल्यू भेटतील. त्याचा आन्सर 0 आहे, त्याचा रूट काढला तर 1 चा रूट 1, 4 चा रूट 2, 2/4 means 1/√2. 1 चा 1 येणार आणि डिवाइडेड बाय 2 चा √2 येणार. 3/4 चा जर रूट काढला तर √3/2 आणि इथे 1 आहे. 1 चा रूट काय येतो, 1 येतो. आणि ह्याच व्हॅल्यू रिव्हर्स डायरेक्शन इन कॉसला द्यायच्या असतात. हे सिंपल मेथड आहे, लक्षात ठेवायची. आणि टॅन म्हणजे काय, तर रेशियो ऑफ साइन अँड कॉस. म्हणजे इथे येतो 0, इथे येतो 1/√3, इथे येतो 1
इथे येतात √3 आणि इथे येतो इन्फिनिटी. म्हणजे 90 ला टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जाते. अशा तुमच्या काय येतात व्हॅल्यू येतात. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त 0 to 90 पर्यंतच्याच आहेत. पण मला 90 पासून 180 चा अँगल असेल तर काय येतील, 180 पासून 270 चा अँगल असेल तर काय येतील, 270 पासून 360 चा अँगल असेल तर ह्या व्हॅल्यू काय येतील ह्या मला फाइंड आउट. आता ह्यासाठी गेल्या वर्षी आपण ह्या ग्राफ मध्ये साइन दिले होते. म्हणजे या इथे प्लस ऑल फंक्शन, इथे तुमचे सगळे फंक्शन कसे असतात पॉझिटिव्ह असतात. या इथे ओनली साइन, या इथे फक्त तुमचे साइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे. या इथे टॅन फंक्शन पॉझिटिव्ह आहे आणि या इथे कॉस फंक्शन पॉझिटिव्ह येतात. म्हणजे इथे साइन कॉस आणि टॅन या सगळ्यांच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार. इथे फक्त साइन पॉझिटिव्ह असेल, कॉस आणि टॅन निगेटिव्ह असेल. इथे टॅन पॉझिटिव्ह असेल पण साइन आणि कॉस निगेटिव्ह असेल आणि इथे कॉस पॉझिटिव्ह असेल, साइन आणि टॅन निगेटिव्ह असेल. म्हणजे हे जे ट्रिग्नोमेट्री आपले जे बेसिक ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे साइन कॉस टॅन, त्यातले प्रत्येकाचे दोन दोन ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, दोन दोन ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे इथे दोन आणि इथे साइन पॉझिटिव्ह आहे, इथे आणि इथे कॉस पॉझिटिव्ह आहे, इथे आणि इथे टॅन पॉझिटिव्ह आहे. मग ह्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते आपल्याला ह्याच्यावरून फाइंड आउट करायचे असतात. म्हणजे तुम्हाला जर साइन 30 दिला असेल तर तुम्हाला फाइंड आउट करता येईल तो किती आला 1/2. पण जर मला या इथे असा मी अँगल घेतो 120, मला साइन 120 फाइंड आउट करायचं, तर मी साइन 120 कसा फाइंड आउट करणार किंवा त्याची व्हॅल्यू मला कशी लक्षात ठेवता येईल, बरोबर की नाही. मी फक्त लक्षात का ठेवतोय 0 पासून 90 पर्यंतच्याच व्हॅल्यू लक्षात ठेवतोय. मला पुढच्या अँगलच्या सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तर मग साइन 120 किती असेल, मग तुम्ही गेल्या वर्षी फॅक्टरायझेशनचे अँगल पाहिले. साइन 120 means pi/2 plus 30. साइन 120 म्हणजे काय येतो साइन pi/2 plus 30. आणि हा जर मी सिंप्लिफाय केला तर ह्याचं उत्तर काय येत आहे साइन pi/2 cos 30 plus cos pi/2 sin 30. म्हणजे sin a plus b चे फॅक्टर काय आले sin a cos b plus cos a sin b. cos 90 0 असतो, बरोबर की नाही. म्हणजे संपूर्ण टर्म आपली कॅन्सल होणार. sin 91 असतो म्हणजे राहते का फक्त cos 30. म्हणजे sin 120 ची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू कोणाची असणार आहे cos 30 ची मीन्स √3/2. हे एक मेथड्स आहे आणि सेकंड मेथड्स आहे, बरोबर आहे. म्हणजे आता आपण सेकंड मेथडने काय फाइंड आउट करणार आहे sin pi-60, बरोबर की sin pi-60 म्हणजे काय येतंय तर 120 येतंय. सेम sin pi cos 60 minus cos 60 sin pi, sorry, cos pi sin 60. सिंपल रिलेशन आलं. आता इथे आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती नाही, बरोबर आहे. पण पायची व्हॅल्यू काय असते
180 डिग्री और पाय इथे 0 असतं, इथे -1 आणि इथे आपला पुन्हा 0 असेल. म्हणजे sin पाय काय आला 0 आला, म्हणजे ही टर्म संपूर्ण काय होते 0 होते. आणि cos पाय काय -1 म्हणजे मायनस मायनस प्लस, म्हणजे तुमचं आन्सर काय आलं sin 60. मग sin 60 काय अगेन √3/2. म्हणजे आपण कोणत्याही मेथडनी एक्झाम्पल सोडवलं फॅक्टरायझेशन मेथडच्या, तरी आपलं आलेलं फायनल आन्सर काय येतंय सारखंच येतंय. म्हणजे प्रत्येक अँगलला किती व्हॅल्यू आहेत 2 व्हॅल्यू, बरोबर की नाही. म्हणजे इथे जर जो तुमचं उत्तर असेल तेच पुन्हा दुसऱ्या अँगलला येतंय. म्हणजे sin 30 चं उत्तर 1/2 आहे. तसंच sin 150 चं उत्तर सुद्धा 1/2 आहे, बरोबर की नाही. मग आपल्याला ते व्हॅल्यू काय करायच्यात फाइंड आउट करायचे. मग अशा कोणकोणत्या ठिकाणी आपले आन्सर काय येतात सारखे येतात, त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बेसिकली आपल्याला लक्षात असलं पाहिजे हा संपूर्ण टेबल 0 पासून पाय पर्यंतचा. आपल्याला माहिती पाहिजे फॅक्टरायझेशन चे फॉर्म्युले sin a plus b sin a minus b cos a plus b cos a minus b tan a plus b आणि tan a minus b. हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपल्याला काय पाहिजे लक्षात असले पाहिजे. जर हे फॉर्म्युले जर लक्षात असतील तरच आपल्याला एक्झाम्पल काय सॉल्व्ह होणार आहे. हे आपण बेसिक जे गेल्या वर्षी शिकलोय तेच आपण इथे पाहिलं. अजून आपण चॅप्टर सुरू केलेला नाही. कळालं तुम्हाला अँगल कसे घ्यायचे आहेत ते. इथे पॉझिटिव्ह असणार सगळे फंक्शन, इथे फक्त साइन पॉझिटिव्ह, इथे फक्त टॅन पॉझिटिव्ह आणि इथे फक्त कॉस पॉझिटिव्ह. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, याला सेकंड क्वाड्रंट, याला थर्ड क्वाड्रंट आणि याला फोर्थ क्वाड्रंट. असे आपले 4 क्वाड्रंट आहेत. ह्या 4 क्वाड्रंट मध्ये असलेल्या व्हॅल्यू ह्या सारख्याच असतात. म्हणजे इथे जी sin 30 ची व्हॅल्यू असेल तीच sin 150 ची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार. ह्या दोघांमध्ये ते निगेटिव्ह असणार, पण ह्या दोघांमध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार. किंवा इथे cos 30 ची जी व्हॅल्यू येणार आहे तीच व्हॅल्यू इथे cos 330 ची येणार आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. किंवा इथे जे tan 30 ची व्हॅल्यू येणार तीच व्हॅल्यू इथे tan 210 ची व्हॅल्यू येणार. म्हणजे हे फंक्शन म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूचे 2 अँगल्स ते कोणकोणत्या क्वाड्रंट्स मध्ये किंवा कसे येतात त्यालाच आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे रिलेशन बाय प्रिन्सिपल इक्वेशन. हे समजलं तर आपण चॅप्टर सुरू करणार आहे. द फर्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल इक्वेशन. प्रिन्सिपल सोल्युशन और प्रिन्सिपल इक्वेशन. आपण इथे आताच पाहिल्याप्रमाणे प्रत्येक व्हॅल्यूला 2 अँगल असतात. ते 2 अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. आता इथे आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin x is equal to 1/2. तर x हा असा अँगल आहे की ज्याचं उत्तर काय येतंय sin च्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला 1/2 येतं. तर सर्वात पहिल्यांदा मला x हा पॉझिटिव्ह आहे, बरोबर की नाही. सॉरी sin x is equal to 1 आपली पॉझिटिव्ह टर्म आहे. म्हणजे sin च्या 2 व्हॅल्यू ह्या कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट मध्ये तर सगळंच असतं. दुसरा sin पॉझिटिव्ह कुठे असतो तर सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मला सेकंड क्वाड्रंटचा सुद्धा अँगल घ्यावा लागेल ज्याचा आन्सर काय येतंय 1/2.
आता इथे आपण सिंपल एक्झाम्पल सॉल्व करू. फर्स्ट sin x is equal to 1/2. मग sin x is equal to 1/2 हे आन्सर कशाला येतं? तर sin pi/6 और sin 30. sin 30 चं उत्तर काय आहे? 1/2. म्हणजे मला एक अँगल भेटला, तर मला दुसरा अँगल फाइंड आउट करायचा. दुसरा अँगल फाइंड आउट करण्यासाठी मी यूज करणारे ते आपलं असलेलं कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले. मी sin इथे मला x माहिती, x is equal to pi/6. तो मला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा. आता इथे घेताना कोणता नंबर घ्यायचा? इथे घेताना आपण जो इथे ग्राफ पेपर ड्रॉ केला होता की नाही, 0, 90, 180, 270 and 360. तर इथे हा फर्स्ट आहे, इथे सेकंड आहे, बरोबर आहे. तर नेहमी अँगल 0, 180 आणि 360 चेच घ्यायचे, याच्याशिवाय दुसरे अँगल्स फॅक्टरायझेशन मेथड्स मध्ये घ्यायचे नाही. म्हणजे इथे जो आपला सेकंड क्वाड्रंट येणार आहे, हा सेकंड क्वाड्रंट लेस दॅन 180 असतो, बरोबर आहे. मग तो लेस दॅन 180 म्हणजे पाय, म्हणजे असलेली आपली दुसरी पॉझिटिव्हची व्हॅल्यू 180 पेक्षा कमीच असणार आहे ना. मग कमी असणार आहे म्हणजे आपण काय करणार? तर मायनस आहे. सिंपल आहे. जर ती व्हॅल्यू 180 पेक्षा मोठी असेल म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल, आता मोठी आहे म्हणजे काय करायला लागणार? प्लस करायचं. फोर्थ क्वाड्रंट मध्ये म्हणजे ती व्हॅल्यू काय असणार? 360 पेक्षा छोटी असणार आहे म्हणजे काय करायला लागणार आहे? मायनस करायला लागणार. म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय, तर ती व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे ती जर समजली तर आपल्याला सेकंड अँगल इझिली फाइंड आउट करता येतो. मला कळलं की साइन पॉझिटिव्ह हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. मग सेकंड क्वाड्रंट हा लेस दॅन 180 असतो. मग x ची व्हॅल्यू काय आहे? sin pi minus pi/6. आणि ते जर सॉल्व केलं तर काय येतोय? sin 5 pi/6. म्हणजे sin x is equal to 1/2 x ची व्हॅल्यू pi/6 और 5 pi/6 अशा काय येत आहे? दोन व्हॅल्यू येत आहे. मग त्यांचं प्रिन्सिपल सोल्युशन काय होतंय? तर प्रिन्सिपल सोल्युशन 0 पेक्षा मोठा आहे, pi/6 आहे आणि 2 पाय और 0, 5 pi/6 और 2 पाय. म्हणजे इथे आपले असलेले संपूर्ण अँगल 0, पाय आणि इथे आला तर किती होतोय? 2 पाय. म्हणून ह्या ज्या दोन व्हॅल्यू आलेत आपल्या x is dependent by the principal solution of sin x is equal to 1/2 is x, किंवा इथे मी sin x is pi/6 और 5 pi/6 ह्या दोन काय होतात? माझ्या व्हॅल्यू तयार होतात. x ची असलेली व्हॅल्यू काय आली? pi/6 और 5 pi/6. x is equal. असं आपलं सिंपल एक्झाम्पल आहे प्रिन्सिपल सोल्युशन. तुम्हाला एक 2 मार्क्स एमसीक्यू ला एक्झाम्पल येतात. आता हेच एक्झाम्पल आपण सेकंड एंड सोडवणार. फक्त मी इथे काय करतो? मायनस साइन, बरोबर आहे. आता sin x is equal to -12. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची? sin x is equal to -12. आता sin मायनस कुठे कुठे येणार? ह्या दोघांमध्ये पॉझिटिव्ह असतो म्हणजे राहिलेले ह्या दोन क्वाड्रंट मध्ये तो काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. थर्ड and fourth quadrant sin is negative.
म्हणजे माझे असलेली व्हॅल्यू थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार. मला अँगल फक्त 0 to 90 चेच माहिती आहे, त्याच्या पुढच्या व्हॅल्यूचे अँगल मला माहिती नाही. पॉझिटिव्हचे माहिती नाहीत आणि निगेटिव्हचेही माहिती नाही. मग ते व्हॅल्यू मी कशा फाइंड आउट करणार? त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण नेहमी व्हॅल्यू काढायची असतात ती पॉझिटिव्हचीच व्हॅल्यू काढायची, निगेटिव्हची व्हॅल्यू काढायची नाही. म्हणजे सेम एक्झाम्पल आहे. आता त्या एक्झाम्पल मधला डिफरन्स इथे काय आला? sin x is equal to -1/2 and sin negative value present in third and fourth quadrant. हे आपल्याला समजण्यासाठी लिहून घ्या, म्हणजे आपल्याला समजेल आपल्याला एक्झाम्पलचं उत्तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार म्हणजे नक्कीच 180 पेक्षा जास्त असतं, बरोबर. तर आधी आपण फाइंड आउट करू. sin x is equal to 1/2 is equal to sin π/6. ही पॉझिटिव्हची व्हॅल्यू आहे, निगेटिव्हची नाहीये. आपल्याला फाइंड आउट करायची ती निगेटिव्हची व्हॅल्यू, बरोबर आहे. मी व्हॅल्यू कुणाची काढली? पॉझिटिव्हची काढली. म्हणजे तुमचा असलेला इथे मी आता पुन्हा आपलं कन्फ्युजन आहे. sin π/6 is equal to +1/2. ठीक आहे, पॉझिटिव्हची असेल व्हॅल्यू ती फाइंड आउट करा. ठीक आहे, आणि π/6. आता मला sin x is equal to -1/2 काढायचा आहे. मग तो कसा येणार आहे? बरोबर आहे की नाही? मग तो कसा येणार आहे? तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट काय? ग्रेटर दॅन 180 म्हणजे पाय प्लस ही असलेली व्हॅल्यू π/6 is equal to -1/2. इथे काय करूया आपण? जर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर तो थर्ड क्वाड्रंट हा कुठे येणार आहे? 180 पेक्षा मोठा येणार आहे, म्हणजे आपल्याला ऍडिशन करावं लागेल. म्हणजे sin 7 π/6 is equal to -1/2. एक आन्सर मिळाला. आता मला दुसरं काढायचं आहे, बरोबर आहे. आता दुसरी व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते? फोर्थ क्वाड्रंट मध्ये येते. मग फोर्थ क्वाड्रंट हा कुठे येतो? 360 पेक्षा छोटा येतो. 360 म्हणजे काय? 2π. छोटा येतो म्हणजे मायनस काय? मायनस करायचंय π/6. त्यांचा आन्सर येतो 11 π/6. म्हणजे तुमच्या x चे जे उत्तर येतात ते काय काय येतात? 7 π/6 और 11 π/6. म्हणजे असे तुमचे काय झाले? सिंपल दोन आन्सर आले. sin x is equal to -12 साठी काय येतो? x 7 π/6 और 11 π/6. आणि ह्या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू ह्या काय? greater than 0 and less than 2π. Therefore, the principal solution of x is 7 π/6 or 11 π/6. समजले? तर अशा आपल्याला दोन एक्झाम्पल एकच व्हॅल्यू भेटते, फक्त एकदा तिला पॉझिटिव्ह कन्सिडर केली आणि एकदा तिला निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह असेल तो ट्रिग्नोमेट्री मध्ये साइन साठी फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट येतं, निगेटिव्ह असेल थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट येतं. तसे साइनचे एक्झाम्पल आहेत, तसेच कॉस, टॅन, सेक आणि कोसेक किंवा कॉटचे एक्झाम्पल आहेत. आता साइनचं पहिलं, अजून एक आपण टॅनचं. tan x is equal to 1. बरोबर आहे.
आता मला टॅनच्या कोणत्या फंक्शन, तर टॅनचा असलेला अँगल हा कुठे कुठे पॉझिटिव्ह येतो, एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि दुसरा थर्ड क्वाड्रंट. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड या दोन क्वाड्रंट मध्ये माझी टॅनची व्हॅल्यू फॉर +x कोणकोणत्या, फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. आता जसं आपण मगाशी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच मेथडनी we have tan x is equal to what is equal to tan pi by 4. tan 45 किती असतो, 1 असतो. म्हणजे तुमचं काय आलं, tan pi by 4 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला फाइंड आउट कुठल्या क्वाड्रंटची करायची व्हॅल्यू, थर्ड क्वाड्रंटची. इथे सुद्धा आपण सेम फॉर्म्युला अप्लाय करतोय, tan pi बरोबर आहे, ग्रेटर दॅन काय येतो 180 म्हणजे तो काय ना थर्ड क्वाड्रंट मध्ये tan pi plus pi by 4. आता tan a plus b चे जर आपण फॅक्टर पाडले तर tan a plus tan b divided by 1 minus tan a b बरोबर. मग tan pi काय येतो 0 येतो म्हणजे राहिले काय फक्त tan b. खालची मल्टिप्लिकेशन ती व्हॅल्यू कॅन्सल होणार, तर राहतो काय तुमचा फक्त tan pi. मग ह्याचा आन्सर काय येतोय इज इक्वल टू 1. therefore tan 5 pi by 4 is equal to 1. आपल्याला फक्त हे क्वाड्रंट समजले की एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काही एक लागत नाही. तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार प्लस आणि मायनस घ्यायचं. म्हणजे तुमची फर्स्ट व्हॅल्यू tan +x +1 ची कुठे येते 45 ला आणि दुसरी कुठे येते तर ती येते 180 प्लस 45 मीन्स 225 डिग्री ला किंवा 5 pi by 4 ला ही येते तुमची सेकंड व्हॅल्यू. मीन्स therefore this value is less than 2 pi or greater than 0 and 5 pi by 4. Therefore, the principal solution x is pi by 4 or 5 pi by 4. असे तुमचे काय झाले सिंपल दोन प्रत्येक व्हॅल्यूचे 360 मध्ये काय येतात दोन अँगल येतात. साइन झालं, टॅन झालं. आता आपण सेक आणि कोसेक cosec x is equal to 2. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये sin, cos आणि tan हे तीनच आपल्याला माहिती आहे. आणि sec, cosec आणि cot हे तिघांचे रेसिप्रोकल. मग cosec x हा कुणाचा रेसिप्रोकल आहे तर 1 sin x और sin x is equal to 1 cosec x. काही म्हणजे cosec x हा कुणाचा रेसिप्रोकल झाला 1 sin x is equal to 2. आधी आपल्याला जे माहिती आहे त्यात कन्वर्ट करा. sin चा रेसिप्रोकल cosec असतो, cos चा sec असतो, cot tan चा cot असतो. हे तिघांचे तीन रेसिप्रोकल. तर इथे ही व्हॅल्यू झाली. आता sin x 1 sin x is equal to 2 means therefore sin x is equal to 1/2. ह्याचा रेसिप्रोकल केला, ह्याचा रेसिप्रोकल केला. आता मला sin x is equal to 1/2 ची व्हॅल्यू माहिती आहे आणि sin चे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माहिती आहे तुम्हाला. मग sin x is equal to 1/2 म्हणजे sin pi by 6 is equal to 1/2 म्हणजे x is equal to फर्स्ट व्हॅल्यू काय निघाली
π/6. मग साइनची पॉझिटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात? फर्स्ट आणि सेकंड, बरोबर आहे की? मग फर्स्टचा एक व्हॅल्यू आली, आता मला दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड क्वाड्रंट इज लेस दॅन पाय मायनस π/6 इज इक्वल टू 1/2. म्हणजे साइन 5π/6 इज इक्वल टू 1/2. पण आपल्याला साइन काढायचे नव्हते, आपल्याला कॉस काढायचा होता, सॉरी कोसेक काढायचा होता. कोसेक π/6 is equal to 2 and cosec 5π/6 is equal to 2. म्हणजे आपल्याला काय कळालं? कोसेक च्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. cosec 30 is equal to 2 or cosec 150 is equal to again 2. म्हणजे 0 π/6 2π or 0 5π/6 2π. Therefore, the principal solution of x is π/6 or 5π/6. हे झाले तुमचे सिंपल प्रिन्सिपल सोल्युशन. आपल्याला कोणत्याही अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करता येऊ शकते 360 च्या याच्यामध्ये किंवा 2π च्या रेंजमध्ये. फक्त आपल्याला काय काय माहिती हवं आहे? तुमचा फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा टेबल व्हॅल्यूचा, सेकंड क्वाड्रंट, कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे आणि कोण निगेटिव्ह आहे. ज्या क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल त्या क्वाड्रंटला पाय किंवा 2π ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं. जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय मायनस करायचा, थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय प्लस करायचा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर 2π मायनस होईल. तेवढंच लक्षात घ्यायचं. आणि निगेटिव्ह जर व्हॅल्यू असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू फक्त निगेटिव्ह साइन काढली की तीच व्हॅल्यू ही त्याच्या पॉझिटिव्हच्या अँगलची असते. हे लक्षात घ्यायचं. सिंपल आपले काय एक्झाम्पल आहे प्रिन्सिपल सोल्युशन. समजतंय प्रिन्सिपल? आपल्याला क्वेश्चन दिला √3 sec x plus 2 is equal to 0. बरोबर आहे. Therefore √3 sec x is equal to -2. Therefore sec x is equal to -2 divided by √3. आता मला sec x ची व्हॅल्यू माहिती नाही, मला माहिती कुणाचे sin cos आणि tan. मग हा sec x कुणाचा रेसिप्रोकल आहे? तर तो sec x आहे 1/cos चा. आता रेसिप्रोकल लक्षात ठेवायची पण एक सोपी ट्रिक आहे. ती कशी आहे? sin cos cosec sec यांचे पहा सगळ्यांचे जर इनिशियल घेतले तर ते रिव्हर्स आहे. म्हणजे c चा s आणि इथे s ला c. म्हणजे sin असेल तर त्याचा रेसिप्रोकल कोसेक होणार आणि cos असेल तर त्याचा रेसिप्रोकल सेक होणार. फक्त ह्या दोन नंबरवर लक्षात ठेवले की आपल्याला समजेल. c असेल तर s ने सुरुवात होणारा रेसिप्रोकल असेल आणि s असेल तर c ने सुरू होणारा रेसिप्रोकल असेल. आता इथे s आहे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल कशाने सुरू झाला? c म्हणजे तो काय? cos -2 divided by √3. त्याचा रेसिप्रोकल करा. cos x is equal to -3/2. सिंपल आलं. आता मला मायनसचं माहिती नाही पण व्हॅल्यू माहिती आहे. cos x is equal to जर पॉझिटिव्ह √3/2 असेल तर ही व्हॅल्यू कुणाला येते? cos π/3 म्हणजे 60 is equal to √3/2.
म्हणजे cos 60 काय अंडर रूट 3/2. मग cos मायनस cos x मायनस अंडर रूट 3/2 ही कोणत्या अँगलला येते? तर ते आधी आपल्याला cos कुठे कुठे असतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. तर आपला cos निगेटिव्ह कुठे कुठे येणार आहे? सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos हा काय असतो? निगेटिव्ह असतो. मग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. cos x pi/3 म्हणजे ते काय आलं? cos pi minus pi/3 minus under root 3/2 म्हणजे cos 2 pi/3 minus under root 2. सिंपल आहे. आता दुसरा कुठे येतो cos निगेटिव्ह? थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय येणार? cos pi plus pi/3 minus under root 3/2 म्हणजे cos 4 pi/3 minus under root 3/2. असं का झालं? आपले सिंपल दोन अँगल आले, एक सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि दुसरा थर्ड क्वाड्रंट मध्ये. Therefore cos x तिथे नंतर काय फाइंड आउट करायचं आहे? sec x. म्हणजे sec x minus 2/3. Therefore x two pi/3 or x 4 pi/3. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू काय आली? 2 pi/3 or 4 pi/3 by sec x minus 2 divided by under root 3. This value 0 is greater than 2 pi/3 and less than 2 pi, or 0 greater than 4 pi/3 and less than 2 pi. The principal solution x is काय येतोय? 2 pi/3 or 4 pi/3. अशी आपले काय येतात? सिंपल व्हॅल्यू येतात. आपल्याला कोणत्याही प्रकारचं जरी एक्झाम्पल असेल तरी ते काय करता आलं पाहिजे? सॉल्व करता आलं पाहिजे. सिंपल मेथड. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल. The next example, under root 2 cos x plus 1 is equal to 0. Under root 2 cos x plus 1 is equal to 0. Therefore, under root 2 cos x is equal to minus 1, and therefore cos x is equal to minus 1 upon under root 2. म्हणजे मला cos x च्या निगेटिव्ह ची व्हॅल्यू काढायची. मग cos निगेटिव्ह कुठे तर आपण आता एक्झाम्पल पाहिलं. सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये cos काय? निगेटिव्ह. मग cos जर तिथे निगेटिव्ह येत असेल तर त्याची असलेली -1 बाय अंडर रूट 2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नाही, पण +1 बाय अंडर रूट 2 ची व्हॅल्यू माहिती होती. किती आहे? cos pi/4 is equal to 1 upon under root 2. मला ही व्हॅल्यू मिळाली, मला मायनस ची काढायची. मग cos कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय? सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग तो सेकंड क्वाड्रंट का असतो? लेस दॅन 180 म्हणजे पाय मायनस ती व्हॅल्यू -1 upon under root 2. आला? आता इथे सिंप्लिफाय केलं तरी आपल्याला आन्सर मिळेल.
3π/4 इज इक्वल टू -1/√. हे झाले आपले फर्स्ट किंवा आपल्या ऍडिशन फॉर्म्युले त्या फॉर्म्युला आपण सॉल्व केलं cos π - π/4 म्हणजे cos a - b cos a cos b मायनस तर ते प्लस होतं प्लस sin a sin b sin π 0 असतो राहिला cos π ची व्हॅल्यू -1 येते मायनस इंटू cos π/4 -1 इंटू 1/√2 म्हणजे -1/√2. आता दुसरी व्हॅल्यू कुठे येते cos ची थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट काय ग्रेटर दॅन 180 आहे -1/√2 means cos 5π/4 is equal to -1/√2. म्हणजे आपल्याला कॉसच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या 3π/4 आणि 5π/4. कोणत्या व्हॅल्यू साठी -1/√2. therefore 0 3π/4 or 5π/4 is less than 2π. The principal solution of x is 3π/4 or 5π/4. असे आपले काय होते कॉसच्या दोन व्हॅल्यू. जसं आपण कॉसचं सॉल्व केले सेम मेथड साइन साठी टॅन साठी सेक साठी कोसेक साठी किंवा कॉट साठी सेम मेथड असेल. सेक कोसेक कॉट यांचं कन्वर्जन आधी साइन कॉस आणि टॅन मध्ये करायचं आणि नंतर आहे त्याच मेथडने आपल्याला एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायचे. एक्झाम्पल सॉल्व करताना क्वाड्रंट लक्षात ठेवणे महत्त्वाचं. जर क्वाड्रंट लक्षात ठेवले तर आपल्याला इझिली किंवा आपल्याला एमसीक्यू ला क्वेश्चन येतात. एमसीक्यू ला आपल्याला इझिली म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आन्सर फाइंड आउट करता येईल. तिथे आपला वेळ जाऊ शकतो वाचू शकतो. ओके थँक्स.